प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला गौरव असो. सुंदरसा दिवस आहे आज, आराधनाचा दिवस आहे आणि त्याची आराधना या बोर्डवर लिहिलेलं आहे. प्रभूची स्तुती असो, आपलं उत्पन्न करणाऱ्या पित्याला आराधना. आणि तिमिथ्याचे पहिले पत्र याचा पुढचा थोडासा भाग ब मध्ये लिहिले, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे, तिला आताच्या व पुढील जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. प्रभूची स्तुती असो. आपण मलाखीमध्ये पाहतो की जे अभिवचन मिळालेले आहे त्याचं आम्हाला ती वही पाहायला मिळते. तेव्हा परमेश्वराने कान देऊन ऐकले. परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नावाचे चिंतन करणारे याची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आलेली आहे. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर उत्पन्न करण्याची याची का स्तुती किती इम्पॉर्टंट आहे, किती महान आहे आणि ती जरुरी आहे म्हणून त्या ठिकाणी लिहिली. प्रकटीकरणाच्या 20वा अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा दुसरे जीवनाचे पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. शेवटच्या काळामध्ये जीवनाचे पुस्तक उघडण्यात येईल. त्यावेळेस आम्हाला यवहन 3:16 जे आमंत्रण केलेले, जीवनाविषयी आमंत्रण दिलेले, त्याच्याद्वारे जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला जीवन मिळेल, ती जीवनाचे आमंत्रण होते. त्यावर त्यांनी जर विश्वास नाही ठेवला तर त्याप्रमाणे त्या पुस्तकात जे लिहिलेले त्यांचा तो न्याय करणार आहे. आणि आपण इथं पाहतो की खरी उपासना देव आत्मा आहे आणि त्याची उपासकाने आत्म्याने खरेपणाने केलीच पाहिजे. या ठिकाणी आम्ही पाहतो की यवहनाच्या 4:24 की खरे उपासक आत्म्याने खरेपणाने करणारे अशा प्रकारे अशी परमेश्वराची इच्छा आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10 ते 11 म्हटलेलं आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जावं आणि देव पित्याच्या गौरवासाठी जीवने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करा. ही उपस्तुती आराधना आम्ही परमेश्वर पित्याला त्यांनी पाठवलेला एकूण ते पुत्र त्यांनी आम्हाला दिला, त्या पुत्राच्या द्वारे आम्ही परमेश्वराला आराधना दिली पाहिजे. प्रभूची स्तुती असो. तर महान परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही आराधना सादर करत आहे. आमेन. सर्वांना सलाम ख्रिस्तामध्ये. आमेन.